झी 24 तास एक पाऊल पुढे। व्याप कुणाचा ताप कुणा। नाही मला काही झालेलं नाहीये असं नाटक रंगभूमीवर आलंय। धम्माल फार्स असलेलं व्याप कुणाचा ताप कुणा हे नाटक आहे तरी कसं? टेक अ लुक। हे बघे म्हणजे तू जर का माहेर गेलीस ना तर जमायला तिथे दुसरी बाई आणून ठेवी। हेच बोललो मी। व्याप कुणाचा ताप कुणा हा धमाल विनोदी फार्स पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। आनंदा नांदोस्कर यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक 2 वर्षांनी पुन्हा एकदा दाखल झालंय। हे सगळं बोललो मी, पण त्याच्यानंतर हिच्याकडे रोखून बघितलं मुद्दाम। म्हटलं बघू तरी काय म्हणते। माझ्याकडे बघून फिदी हसत होती आणि मला म्हणते आवड तुमच्या डोळ्यावरचा चष्मा कपाळावर गेला ना तर तो 2 तास सापडत नाही। 2 पुसाला खिशातनं रुमाल काढला तर परत खिशात ठेवत नाही। तुम्ही कशी आखी बाई आणून ठेवताय? बबन प्रभू वगैरे आणि आत्माराम भेंडे जे सादर करायचे त्या पठडीतला हा फार्स आहे। फार्स हा नेहमी हसत अंतर्मुख करायला लावतो आपल्याला आणि लहान एखादं व्यंग असलं तर ते मोठं करून दाखवतो किंवा आपण ज्याला व्यंगचित्र म्हणतो, कार्टून म्हणतो, तसंच हा प्रकार असतो। तर त्या प्रकाराने हँडल केलेलं हे नाटक आहे। मला वाटतं प्रेक्षकांना ते पसंत पडावं आणि ह्याच्या आम्ही काही प्रयोग केले होते 2-1 वर्षापूर्वी, पण आता कलाकार थोडे बदललेले आहेत। काही कलाकार मालिकांमध्ये झळकलेल्या चैतन्य चंद्रात्रेनं या नाटकाच्या निमित्तानं रंगभूमीवर नवी इनिंग सुरू केली आहे। फार्स करण्याचा त्याचा पहिला अनुभव फारच इंटरेस्टिंग होता असं त्यानं नाट्य दरबारच्या टीमकडे शेअर केलं। मागे नाटक केलेलं गांधी विरुद्ध सावरकर पुरुषोत्तम बेर्डेंचं, त्याच्यानंतर बऱ्याच गॅप नंतर मी आता पुन्हा नाटक करतोय। मेजर मोठा रोल, मेन रोल आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर नाटक माझ्यापासून सुरू होतं आणि माझ्यामुळे घडतं असं ते कॅरेक्टर आहे। थोडासा बावळट असा असलेला एक माझ्या गेटअपवरनं साधारण अंदाज येतच असेल की तसं काहीतरी असावं। तर तो असं एक वेगळंच पात्र आहे ते आणि खूप म्हणजे फार्स मुळात काय असतो ना हे मला चांगल्या प्रकारे कळलं आणि त्याच्यासाठी मी आमचे दिग्दर्शक आनंदा नांदोस्कर यांचा खरंच आभारी आहे। तर वर्षा कांबळी यात रोमाची भूमिका साकारतीये। तुमचे मित्र त्याचा आडनाव चतुर आहे। अरे हो त्याचा आडनाव चतुर आहे नाही का? त्याचा आडनाव चतुर आहे। काल विसरायला होतं मला। अजून काय सांगितलं नंद्याने? तुम्ही खूप स्मार्ट आहात, खूप हुशार आहात। तुम्ही काय घेणार? घेणार ना, सगळं काही घेणार, पण घेण्याची ती घाई कशाला? घाई नाही आहे, अजिबात नाही। मला सांगतो मला ना जागरणाची खूप सवय आहे। हो अगदी चिक्कार म्हणजे 10, 10:30, 11 वगैरे वाजेपर्यंत जागतो मी। त्यात मी रोमा नावाचं कॅरेक्टर करते। याआधी हे नाटक येऊन गेलं रंगमंचावर, पण आता परत रिओपन झालं। चैतन्य फार त्याच्याबरोबर काम करताना मला मजा येते, छान काम करता येते। बाकी सहकलाकार सुद्धा खूप छान आहेत आणि एक फार्सिकल नाटक जे मी पहिल्यापासून करत आले त्याच्यामुळे मला सूट होईल असाच रोल आहे। तर मग निखळ मनोरंजनाचा फुल टू डोस असलेलं व्याप कुणाचा ताप कुणा हे धमाल नाटक तुम्हीही पाहायला विसरू नका। म्हणजे दुसरं कोणीतरी मेलो काय करू? आईने शिक्षा दिली मग। झी 24 तास साठी जयंती वाघधरे, मुंबई। तर मंडळी मी आता तुमची रजा घेते। नाटकांच्या राज्यातला हा आगळा वेगळा दरबार पुन्हा भरणारच आहे पुढच्या रविवारी, तेव्हा पाहायला विसरू नका नाट्य दरबार। झी 24 तास एक पाऊल पुढे।